तर कसं काय नगरकर, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं असेल, आपण चाललो होतो शिवनेरीला आणि आता फायनली आपण शिवनेरीला पोचलो आहे. आता तुम्हाला तर दिसत असेल नाही रेनकोट भावानी कावर घातलं आहे. तर जे जे गेले असताना आत्ता किंवा नाही गेले तर मित्रांनो अपडेट देतो तुम्हाला की नाही का, तिथं पाऊस येतच असतो कायम, कधी येतो कधी नाही येऊ शकत. त्याच्यासोबत नाही का रेनकोट घरूनच घेऊन जा किंवा तिथं घेऊ शकता. 100 रुपयाला ते रेनकोट आहे, काय एवढा महाग नाही आहे, पण इतकं भारी फ्रेश वातावरण मित्रांनो, एकदम भारी नजारा. असं नाही का आपण वाटत होतं माळशे घाट वगैरे इकडे तिकडे गेलतो, तर इथून पुढं माळशे घाट खूप जवळ आहे, पण तिथं बंद होतं त्या दिवशी म्हणून तिथं नाही गेलो. पण मित्रांनो फायनली आम्ही नाही का शिवनेरीच्या पहिल्या दरवाज्यात घुसणार होतो. एकदम भारी वाटत होतं मित्रांनो. खरंच इथं एकदम कचरा नव्हता, बॉटल्स नव्हती मित्रांनो, बॉटल्सला वेगळी डस्टबिन होती. आता गडवर आता आजकाल खूप बॉटल टाकायला लागले होते, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी भारी ॲक्शन घेतलेली मित्रांनो. तर मस्तपैकी नाही का तुम्ही बघू शकता, एकदम भारी व्ह्यू दिसतोय वरतून. एक तर खूप उंच आहे, एक तर खूप चढायचं होतं मित्रांनो, आणि एकदम भारी दिसत होतं वरतून, एकदम भारी व्ह्यू येत होता मित्रांनो. आता सांगू शकत नाही, एकदम डोळ्याने असं दिसत होतं, इतका भारी व्ह्यू येत होता. आणि काही काही व्हिडिओ मी मिस केले म्हणजे नाही का, कारण की पाऊस येत होता, त्याच्यामुळे आपला मोबाईल ते वॉटरप्रूफ नाही आहे, पण काही काही मिस करावं लागलं. पण एकदम भारी होतं मित्रांनो. आता खूप सारे दरवाजे येतं इथं. तर मस्तपैकी आम्ही चाललो होतो, मस्तपैकी एकदम भारी वाटत होतं. तर मित्रांनो आणि एकदम भारी भारी व्ह्यू येतं, म्हणजे असे एकदम घास उगलेली आहे, एकदम भारी गवत उगलेलं आहे, एकदम भारी झाडं लावलेले आहेत, एकदम भारी भारी आहेत ना. तर मित्रांनो मला एक प्रश्न आहे की आपल्याला इतकं चालायला इतका त्रास होतो, पण तेव्हा मावळे आणि राजे कसे चढत असणार आहेत, त्यावेळेस घोड्याला घेऊन चढावं लागत होतं मित्रांनो. इतकं भारी विशेष होतं तिथं. इतके गड चढणं सोपं नाही मित्रांनो, इतकं उंच आहे, तुम्ही बघू शकता किती उंच आहे आणि एकदम किती भारी आहे. आणि आत्ता तरी पायऱ्या होतात, तेव्हा तर पायऱ्या पण नव्हत्या मित्रांनो. किती डेंजर होत असं यार मित्रांनो त्यांना चढायचं यार. खरंच एकदम खूप भारी वाटत होतं मित्रांनो. आणि हे बघा एवढीशे पोरं मित्रांनो इतकं वरती आलेले इथं, एकदम खूप वरती आलेले इथं, खूप वरती असणार मित्रांनो गड. आणि इतके लहान लहान पोरांची ट्रिप आलेली, इतकं भारी वाटतं मित्रांनो असं पाहून की लहान पोरांना माहिती भेटू राहिली आपल्या गडाबद्दल, शिवनेरी गडाबद्दल, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याबद्दल आपल्या लहान पोरांना खूप इतक्या लहानपासूनच माहिती भेटू राहिली. खूप भारी वाटलं. आणि हा मित्रांनो हा शेवटचा दरवाजा आहे. आणि मस्त की आम्ही चाललो होतो आता शिवनेरी गडाच्या म्हणजे शिवरायांच्या जवळ चाललो होतो मित्रांनो, जिथं त्यांचा जन्म झाला, जिथं त्यांचा पाळणा होता. तर हे बघू शकता इतके सारे पॉईंट्स आहेत तिथं बघायला. मस्त की नाही का, आता नाही का थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या वाटलं असतं. आणि इथं काय आहे तुम्ही कमेंट करून सांगा थोड्या वेळात. तर मित्रांनो मी सांगतो आता इथं नाही का आपलं शिवरायांचं शिवाजी नाव का बरं पडलं याचं कारण इथं, कारण की इथं शिवाई देवीचं मंदिर आहे, एकदम भारी आहे. तुम्हाला हे मंदिराचं दर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल, पुढच्या पार्टमध्ये दिसेल. तर इथली तुम्ही नजारा बघा, लाईक करा. भेटू नवीन एका पार्टमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.